करायचं ते सांगितलं भागवतामध्ये. फाल्गुन महिना, मराठी महिने माहिती आहेत सगळ्याला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे म्हणजे मराठी महिने. हे झाले इंग्लिश, इंग्रजी, जे इंग्रजांनी त्यांची संस्कृती आपल्यावर लादली ते. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे झाले आपले मराठी महिने. त्या मराठी महिन्यामध्ये एक फाल्गुन महिना येतो. फाल्गुन, त्या फाल्गुन महिन्याच्या, लक्षपूर्वक आहे का महिला मंडळी, तुमच्या कामाचं आहे, आमच्या पुरुष मंडळीच्या काही कामाचं नाही. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसापर्यंत फक्त दूध प्यायचं, फक्त दूध प्यायचं आणि नारायण भगवंताची म्हणजे विष्णूची पूजा करायची. इच्छित असा मुलगा प्राप्त होतो. भागवत सांगतं बरं का. तुम्ही म्हणाल महाराजांनी सांगितलं, नाही, हे भागवत सांगतं. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसापर्यंत फक्त दूध प्यायचं. कोणाला नवऱ्याला सुद्धा नाही द्यायचं, स्वतःच प्यायचं. दूध पिऊन, फक्त दूध पिऊन म्हणजे उपास करायचा, अन्न सेवन नाही करायचं. जर इच्छित संतान प्राप्ती व्हायची असेल तर हे व्रत केलं पाहिजे. असं व्रत त्या आदितीनं केलं. आदिती म्हणजे देवांची आई, कश्यप ऋषीची पत्नी. त्या आदितीनं पयोव्रत केलं आणि पयोव्रत केल्याच्या नंतर काही दिवसानंतर वामन भगवंताचा जन्म झाला. बोलिये वामन भगवान की जय. वामन भगवंताचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वादशीला झाला. भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजेच तिला विजया द्वादशी असं म्हटलं जातं. विजया द्वादशी ती भाद्रपद महिन्यातली शुद्ध द्वादशी. बरोबर दुपारच्या वेळेला वामन भगवान प्रकट झाले. त्याचे यज्ञपवित संस्कार केले. यज्ञपवित संस्कार म्हणजे मुंज, त्याला मौंजी बंधन म्हणतात. मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर गळ्यामध्ये जानवं घालण्यात आलं. माता आदितीनं त्याला लंगोटी दिली वामन भगवंताला. पृथ्वीनं आसन दिलं. ब्रह्मदेवानं हातामध्ये कमंडलू दिला. सरस्वतीनं पहा, सगळ्या देवी देवतांनी त्या वामन भगवंताला काय दिलं त्याचा उल्लेख. सरस्वतीनं जपमाळ दिली, हातामध्ये जप करण्यासाठी माळ. ब्रह्मदेवानं कमंडलू दिला. कुबेरानं भिक्षापात्र दिलं. भिक्षापात्र जे भिक्षा मागण्यासाठी पात्र ते स्वतः कुबेरानं. आणि मधुकरी मागण्याच्या निमित्तानं ते वामन भगवंत निघालेत. मधुकरी म्हणजे माधुर्य. मधुकरी मागण्यासाठी वामन भगवंत निघाले. नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या त्या भृगुकच्छ ठिकाणाच्या ठिकाणी, भृगुकच्छ, नर्मदा नदीच्या काठावर भृगुकच्छच्या ठिकाणी वामन भगवंत आले. आणि वामन भगवंत कुठं येत आता? त्या भृगुकच्छामध्ये बळीच्या यज्ञ मंडपात आलेत. बळीच्या यज्ञ मंडपात. यज्ञ मंडपाच्या दरवाजावर आले आणि वामन भगवंतानं आवाज दिला, हो, तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर रे जोजी. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. ओम भवती भिक्षाम देही. आवाज दिला. त्याचबरोबर सगळ्यांचं लक्ष गेलं त्या मंडपाच्या मुख्य दरवाजाकडे आणि दारावर पाहिलं तर एक दिव्य तेजस्वी स्वरूपातला तो बटू ब्राह्मण पाहिला. आणि त्या ब्राह्मणाकडे पाहिल्याबरोबर सगळे यज्ञ मंडपातले ब्राह्मण उठून उभे राहिले. सगळ्यांनी स्वागत केलं. हो, बळीराजानं देखील स्वागत केलं. बळीराजानं त्याच वेळेला बळीराजाची पत्नी आली, विंध्यावली. बळीराजाची मुलगी रत्नमाला. पत्नी कोण बळीराजाची? विंध्यावली. आणि जी मुलगी आहे ती रत्नावली, आज रत्नमाला. काही ठिकाणी रत्नावली असा उल्लेख आहे, काही ठिकाणी रत्नमाला असा उल्लेख आहे.
ही रत्नमाला आजची लक्षात ठेवा, उद्या आपल्याला कामी येणार आहे बरं का. आजची रत्नमाला लक्षात ठेवा, उद्या विचार. ती रत्नमाला मनात विचार करू लागली, एवढा गोड तेजस्वी सुंदर बालक आहे, ज्या आईनं याला दूध पाजलं ती किती भाग्यवान असेल. असा बालक जर माझ्या देवानं माझ्या कुशीत जर जन्माला घातला तर मला सुद्धा ते सौभाग्य प्राप्त होईल जे याच्या आईला प्राप्त झालं. ही मागणी लक्षात ठेवा बरं का देवाची. देवानं पाहिलं वामन भगवंतानं त्या रत्नावलीकडं, त्या रत्नमालेकडं, तिच्या मनामध्ये काय विचार चालू आहे. देव तथास्तु म्हटले, तथास्तु. देव त्यालाच म्हणायचं ज्याच्याकडे दातृत्व नावाची शक्ती आहे. मागितलं ते देतो देव. त्यानं ही देखील इच्छा तिची पूर्ण केली. कोणती? तुझ्यासारखा बालक माझ्या पोटी जन्माला येऊ दे. हा चला. थोड्या वेळानं त्याची पाद्यपूजा केली वामन भगवंताची त्या बळीनं. आणि बळीनं पाद्यपूजा केल्याच्या नंतर हो ब्राह्मण देवता सांगा काय इच्छा आहे. म्हणले दान पाहिजे. म्हणले दान देण्यासाठी तर माझा जन्म आहे, सांगा काय दान देऊ. गुरु बसलेले होते बरं का, शुक्राचार्य. मला 3 पग भूमी पाहिजे, 3 पग, 3 पावलं भूमी, 3 पावलं. म्हणले तुम्ही वय जसं तुमचं लहान दिसते तशी बुद्धी सुद्धा तुमची लहान दिसते. बळी काय म्हणला देवाला, तुमचं जसं वय शरीर लहान दिसते तशी बुद्धी सुद्धा लहान दिसून राहिली तुमची. शुक्राचार्याच्या लक्षात आली बरं का ती चाल. हो, हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा कोण आहे? साक्षात विष्णू आहे, छळ करण्यासाठी आलाय. म्हणला बळीनं सांगितलं, महाराज काहीतरी जरा जास्त मागा. 3 पग भूमी म्हणजे काय? एखादं गाव मागा, गाव देऊन टाकतो. एखादं राज्य मागा, राज्य देऊन टाकतो. म्हणले मला फक्त आणि फक्त 3 पग भूमीच पाहिजे. मला याच्या व्यतिरिक्त दुसरं तुझ्याकडून काहीच नको, काहीच नको. दिली म्हणले संकल्प करा. संकल्प अशी दिली नाही, संकल्प करावा लागते. संकल्प म्हणजे हातामध्ये आपण म्हणतो ना, ब्राह्मण म्हणतात हातात तांदूळ घ्या, पाणी घ्या, मग असा मंत्र म्हणा आणि नंतर मग सोडा. त्याला संकल्प करणं म्हणायचं. संकल्प. शुक्राचार्याने डोळे बंद केले आणि पाहिलं त्या वामन भगवंताच्या चेहऱ्याच्या आड विष्णू परमात्म्याचा चेहरा लपलेला. मूळ रूप भगवंताचं पाहिलं आणि सांगितलं, खबरदार बळी, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून छलिया विष्णू आहे आणि कपटानं तुझं सगळं राज्य हिरावून घेण्यासाठी आलाय. याला अजिबात देऊ नको, दान देऊ नको, हकलून लाव इथून. पण बळी म्हणला, हो अरे हा देव असो की कोणी असो, माझ्या दारात भिक्षुक म्हणून याचक म्हणून आलाय ना, बस त्याला दान देणं माझं कर्तव्य आहे. तो देव असो की कोणी असो. आणि एक विचार करा, गुरुला काय म्हणतोय, अरे साक्षात नारायण परमात्म्यानं माझ्या दारात येऊन भीक मागावी, याच्यापेक्षा अजून मला काय पाहिजे. मी द्यायला तयार आहे. 3 पावलं भूमी द्यायला तयार झाला. संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये अक्षता घेतले, तांदूळ घेतले, पाणी घेणार. त्यावेळेला शुक्राचार्याला आपल्या शिष्याची कीव आली. आपल्या शिष्याचं सगळं राज्य जाईल, सगळं राजवैभव जाईल, राक्षस पुन्हा दुर्बल होतील. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. जी पाणी घेण्यासाठी झारी होती, झारी, त्या झारीमध्ये शुक्राचार्य सूक्ष्म रूपानं जाऊन बसले. सूक्ष्म रूपानं झारीच्या तोंडाला, पाण्याची जी झारी होती त्या झारीच्या तोंडाला जाऊन बसले. आणि कितीही असं झारी ओतली तरी पाणी पडच ना संकल्प करण्यासाठी. मग बळीराजानं एक अशी गवताची काडी घेतली आणि काडी घेऊन त्या झारीच्या एका छिद्रामध्ये, जे शुक्राचार्य बसलेले होते, झारीच्या एका छिद्रामध्ये शुक्राचार्य बसलेले होते, बरोबर त्या छिद्रातून ती काडी टाकली. आणि काडी कुठं गेली? त्या शुक्राचार्याच्या एका डोळ्यामध्ये लागली. आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा, आडयाला म्हणूनी फोडियेला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला.
फोडियेला डोळा आड आला म्हणूनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा फोडियेला डोळा आड आला म्हणोनी कुठं आड आला धर्मा आड आला म्हणोनी ते असं आहे. धर्मा आड आला म्हणोनी फोडियेला डोळा एक डोळा फुटला आणि एकच डोळा राहिला शुक्राचार्याचा संकल्प पूर्ण केला म्हणून म्हटलेलं आहे माणसानं कधीही चांगल्या कामासाठी झाली तर मदत केली पाहिजे. काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका. चांगल्या कामासाठी झाली तर आपल्याकडून मदत करावी. समजा हे सप्ताह आहे झाली तर आपल्याकडून एखादी पंगत घ्यावी एखादं ज्ञानदान करण्यासाठी एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य घ्यावं काही देणगी द्यावी. मात्र काही लोकांना सवय असती बाबा स्वतः तर काही देत नाहीत बरोबर दादा. कोणी पंगत घालू लागलं अरे कशाला उगाच 10-5 हजार रुपयाचं नुकसान आहे की नाही. बरं कोणी पट्टी द्यायला 4-2 हजार रुपये तेवढे काय करायचे पैसे 1000 बस झाले ना. अशी लोकांना सवय असते त्याला धर्माच्या आड येणं म्हणतात. धर्माच्या आड बळीराजा देऊ लागला का नाही 3 पावलं भूमी या शुक्राचार्याच्या बापाची देऊ लागला का त्याच्या स्वतःच्या हिमतीवर कमावलेली देऊ लागला. शुक्राचार्याचं काय जात होतं तरी पण शुक्राचार्यांना उगे मध्ये मध्ये करायची सवय. त्या झारीमध्ये जाऊन बसला विनाकारण पाणी येऊ देईना त्या झारीतून आपला डोळा गमवावा लागला डोळा. म्हणून हे जे मध्ये धर्माच्या आड येणारे लोक आहेत की नाही त्यांच्यासाठी हो लक्षात ठेवा. आपल्या हातानं कोणाचं चांगलं होय ना का नाही तर नाही हरकत नाही पण कोणाचं वाईट आणि चांगल्या कामात आडाफाटे आणायची सवय सोडून द्या. आंधळ व्हावं लागतं आंधळ असं आडाफाटे आणायची नाही चांगल्या कामामध्ये. चला संकल्प केला आणि संकल्प केल्यावर सांगितलं 3 पावलं भूमी द्यायला तयार आहे घेऊन टाका तुम्हाला कुठली घ्यायची. बस भगवान साक्षात विष्णू परमात्मा होता विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये भूमी एका पावलामध्ये आकाश आणि 3रा पाऊल वर उचलला. सांग कुठं ठेवू बळी. बस बळी म्हणला माझ्या डोक्यावर. देवाला पाय ठेवण्यासाठी स्वतःचं डोकं दिलं स्वतःचं डोकं. आणि त्या बळीला पुण्यवान होता तरी पाताळात घातला. कोणामुळं त्या देवांची कीव केल्यामुळं विष्णू परमात्म्यानं हो बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि त्याला पाताळामध्ये घातलं. पाताळामध्ये तिथं बळीचं राज्य करण्यासाठी मग देवानं विनंती केली देवा तुला इथंच राहावं लागेल. कुठं पाताळातलं राज्य. द्वारपाल म्हणून देव राहिला द्वारपाल म्हणून. मी म्हणतो नेहमी भक्ती करा भक्ती. भक्ताच्या घरी देव नांदायला येतो देव नांदायला. तिथं देव द्वारपाल म्हणून राहिला. बरं देव जिथं राहिला तिथं लक्ष्मीबाईला जाणंच भाग आहे. पळत गेली तिथं नवरा कुठे शोधायला. नारदाला विचारलं कुठे ते म्हणला रखवालदार राहिलाय तिथं बळीच्या घरी जा. लक्ष्मी तिथं गेली आणि तिथं धुण्या भांड्याचं काम लक्ष्मीबाईनं केलं. लक्ष्मीबाईनं धुणे भांड्याचं हो. मग भाऊबीजेचा दिवस आला म्हणतात आणि भाऊबीजेच्या दिवशी बळीराजाला राखी बांधायला गेली. बळीराजा म्हणला काय देऊ. ती म्हणली काहीच नको ते दारावरला तू या ते भाला घेऊन उभं आहे का ते देऊन टाक मला. दारावरला ती म्हणजे स्वतः भगवंत. तेव्हा देव मोकळा झाला तिथून. भक्तीच्या जोरावर देवाला सुद्धा राक्षसांनी वाकवलं आणि देव सुद्धा राक्षसांची भक्ती पाहून खुश झाला. राक्षसांनी सुद्धा देवाची भक्ती केली. तुम्ही आम्ही तर माणसं आहेत. नामस्मरणाच्या जोरावर आपण सुद्धा देवाला वाकवू शकतो हो. आपल्या सुद्धा साधू संतांनी देवाला वाकवलंच नाही हो. आमच्या काही साधू संतांनी एवढं वर्णन केलं बांधलं देवाला बांधलं. आमच्या जनाबाईनं तर बांधून टाकलं देवाला. कोंडून टाकलं हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला धरील पंढरीचा चोरे. धरील पंढरीचा चोरे. धरील पंढरीचा
चोर धरिला पंढरीचा चोरा धरिला पंढरीचा चोरा धरिला धरिला पंढरीचा चोरा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर भक्तीच्या जोरावर देव राक्षसांच्या घरी देखील नांदतो आणि आपल्या भक्तांच्या घरी देखील नांदतो. त्या जनाबाईला सगळे कामं करू लागायचे देवानं, दळू लागायचं. नाथाच्या घरी कावडीनं पाणी भरलं का? कारण ती भक्ती पाहिल्याच्या नंतर. चला